छत्रपती संभाजी महाराज, पराक्रम आणि बलिदानाची कथा। छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते। त्यांचा जीवनप्रवास अत्यंत रोमहर्षक आणि प्रेरणादायी आहे। शौर्याचा वारसा। संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला। बालपणापासूनच त्यांना युद्धकला, राजकारण आणि शस्त्रविद्येचे शिक्षण देण्यात आले। संस्कृत, फारसी आणि मराठी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते। संघर्षमय जीवन। शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 1681 मध्ये संभाजी महाराज गादीवर आले। गादीवर आल्यावर त्यांनी मुघल, पोर्तुगीज आणि इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला। त्यांनी अनेक मोहिमा राबवल्या आणि शत्रूंना नामोहरम केले। औरंगजेबाविरुद्ध पराक्रम। संभाजी महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध सातत्याने संघर्ष केला। त्यांच्या पराक्रमामुळे औरंगजेबाला दक्षिणेत अडकून पडावे लागले। त्यांनी अनेक वेळा मुघल सैन्याचा पराभव केला आणि मराठा साम्राज्याची प्रतिष्ठा टिकवली। खेद आणि बलिदान। 1689 साली मुघलांनी संभाजी महाराजांना विश्वासघाताने कैद केले। औरंगजेबाने त्यांना इस्लाम स्वीकारण्याची सक्ती केली, पण संभाजी महाराजांनी न डगमगता मृत्यूसमोर नतमस्तक होण्यापेक्षा धर्म आणि स्वाभिमान राखला। 11 मार्च 1689 रोजी त्यांना अमानुष यातनांनी ठार मारण्यात आले।